आजी काय नाव तुमचं? पार्वती लक्ष्मण तेली आहे बघा. आणि गाव? गाव माझं अक्कलकोटाकडे हन्नूर आहे. ही नवऱ्याचं गाव आहे. कसे तुम्ही एकटेच आहो? एकटंच आहे बघा. मुलबा काहीच नाही. कसं काय? मालक वारले अचानक. दोघच होता. एकटेच आहे मी आता. काय झालं होतं मालकाला? मालकाला काय बी नाही हो. शनिवार दिवसभर हिंडत फिरलं तर रात्री 4 वाजल्याच्या नंतर जरा घाई केली कारण 9 साडे 9ला तर संपून बी गेलं. रविवारी हेच की जाग्यावर 2 वर्ष झाले की सरागी झालं. आता तुमचा उदरनिर्वाह हाय ती भाऊकीची पोरं शिक्षक आहे ती येत नाही ती पोरगावाला म्हणून मी इथं 4 दिवस राहते. बहिणी पैशी वारागला बहिणी राहते. 4 दिवस सगळं 4 दिवस सगळं ये जा करतो. आता इथं राहायला विलाज नाही. कोण आहे का इथं? संध्याकाळच्या वक्ताला मी कसं राहू? घर मजबूत राहिल्यावर राहू शकते माणूस. बरोबर. शेतात कोण नाही. एकतर कोण नाही. एकतर घर बी पेटीवानी नाही. मग काय करायचं मी? एकटेच विलाज नाही. लोकांच्या घरी मी कुठंपर्यंत राहायचं. म्हणून 4-8 दिवस राहते आणि जाते. पगार ते आहे का तुम्हाला? पगार नाही. रेशन अंगता येत नाही म्हणजे रेशन देत नाही. 2 वर्ष झालं रेशन नाही, पगार नाही. मी काय खायचं सांगा? तुम्हाला ते ह्याची श्रावण बाळाची वगैरे पगार ते चालू केलं नाही. गाववाल्यांनी केलं नाही. का तुम्ही काय करायचं गावाण्यापेक्षा ना आता भैया 10 गेलं 5 वरलं मला काचना गेलं तसं आपण पण गायपच होणार. आता कुठं करता करणार लोक 3000 द्या पगार करता म्हणते. 3000 सोडून माझं 10 रुपये नाही. कुठलं देऊन 3-3000 कुठलं द्यायचं आपल्याला खायला मोजे? मूलबळ नाही म्हणलं एकट्या म्हणल्यावर जगाचं मुश्किल. आणि द्यायचं कुठलं? शेतभाडी नाही, रेशन नाही, पगार नाही, खायचं. लोकांच्या घरी महिनाभर राहायचं, 15 दिवस राहायचं, निघून जायचं. तिथं बहिणी पैसे राहायचं. त्यांना 2 मुलं आहेत, ते 2 नातू आहेत. सगळं आहे. त्यांचा कुटुंब भरपूर आहे. चांगले आहे. त्यांनी 3 मजली बांधले. 2 एकर शेत जमीन घेतल्यात, बोर घेतल्यात. ते सरोज काका तसले घेतलं. चांगलं आहे त्यांचं. मग आता तुम्ही खाण्यापिण्याचं कसं करता रोजचं? हे तर काय काटे आहेत भैया माझं काटे. खाण्यापिण्याचं कसं? त्यांचं पोऱ्याच्यात असतं की जेवण वगैरे तिथंच करताय? काम ते करायचं. दिवसभर त्यांच्या इथंच राहायचं. जेवण करायचं, चहा पाणी करायचं. फक्त इथं पारसं काढायचं, महादेवाचं झाडून लोटून लाईट बंद करायचं. लाईट लावायचं 5 वाजता आणि 4 वाजता झाडून काढायचं. मंदिर झाडाचं, दिवा लावायचं, लाईटी लावायचं. 4 वाजता दिवसाच्या 4 वाजता. सकाळी 5ला यायचं, झाडून काढायचं, साडा रांगोळी करायचं. हिटलं झाडून काढायचं. 2 तांब्या पाणी गरम करून आंघोळ करायचं. चहा प्यायला तिकडे जायचं. महादेवाला जाऊन तांब्यावर पाणी करून पाया पडून दर्शन घेऊन देवावरचे जाऊन चहा प्यायचं. थोडं काहीतरी करायचं. 10-11 वाजता आणि जेवण करायचं. त्यांच्या इथंच काम करायचं काय पण दिवसभर. मग आता काय मिळावं तुम्हाला अशी अपेक्षा आहे इथून गाववाल्याकडून म्हणा, सरकारकडून किंवा ग्रामपंचायत कडून काय भेटावं? आता तुम्हाला कळतंय पिलू, मला काय कळालंय बाई मला. तुम्हाला काय सांगा की काय पाहिजे तुम्हाला? असं काय भेटावं? म्हणाचं का नाही एवढं रूम बांधून दिलं तर बास आहे मला. घरकुल. माझं उठा ठेवा करणार कोण नाही. मी हितनं साफसफाई करायचं, हितनं वाहन आणायचं, सफाई करायचं. येताना बी बांधून दिलं तर मला चलतंय. मला राहायला जागा पाहिजे बघा. राहायला जागा नाही, पगार नाही, रेशन नाही. मी काय खाऊन राहायचं? सगळ्या गोष्टी अवघड. त्याच्यातून एकटंच. पूर्ण नाव काय सांगा बरं एकदा? पूर्ण नाव लक्ष्मण तुकाराम पारोबाई लक्ष्मण तुकाराम तेली. पूर्ण नाव आहे. मूलबाळ काय नाही म्हणावं, एकटे आहे म्हणावं. झाला तो वय आतापर्यंत कोण माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते दोघं असताना बी आता एकटे असून बी कोण लक्ष देत नाही. होतं याला आहे का तुम्हाला वाट दाखवासाठी आणले. हे बांधकाम झाल्यावर सफाई करून देता म्हणते. ते काम आहे ही नाही नळ नाही आपल्याला. पाण्याची अवघड आहे. एवढं पायऱ्या सोडून मला पाणी आणणं होतंय का? बोर तिथं रस्त्याला आहे. रात्री मंदिर धुवायला आले 4 माणसं. त्यांना म्हणजे माझा औक्ष बघा, वय बघा. मला पाणी होत नाही खालून आणणं त्या रस्त्यावरून. तुम्ही फक्त इथं मला 4 घागरे द्या म्हणल्यावर 4 घागरे दिले. आणि 5 घागरीचं सिंटेक्स ठेवलं होतं त्या झेंड्या पुढे. तिथं वट्ट्यापाशी महादेवाच्या सलापूर. तिथून सकाळी उपसून कळशीनं आणली. आणि ती 4 घागरे अंधारच आणले. कोणतरी उचलून येते देवा 4 घागरे नवे होते म्हणून. अब्दत ते एवढ्या अडचणीत मी अंधार असते. आणि शितून आणून घरात ठेवून मग झोपायला गेले. 8ला आले होते मंदिर धुवायला रात्री. 4 घागरे आणून ठेवले. ती पाठ तिथंच राहू दे म्हणजे
पुन्हा 5 वाजता येऊन सगळं महादेव मंदिर झाडून सडा रांगोळ करून पुन्हा ती पाणी उपसून मग ती बॅरल घरात आणली. ती महाराज बी आपल्या गावाकडला आहे. बरं. कोरे वगैरे चांगलं सांभाळतात तुम्हाला. सांभाळतात ते जिथलं कुठं आपलं संसार लेणं थोडं पसार आहे लोकांच्या ठेवू आणि घर आहे पत्र 19 आहे 1 गुंठा जागा आहे. काय करू एवढं असून दुसरीकडे जावं लागते झोपायला बसायला. काय इलाज नाही करायचं काय मग. ठीक आहे बघू, आम्ही आमच्या परीने तुम्हाला जेवढी काय मदत करता येते ते करतो. आम्ही सरपंचाला वगैरे बोलू ना. बरं झाले की बाई पुण्य वाटून बी असल्याच कोण नाही त्याचं तर करावंच लागते आपण. तुम्हाला ते पगारीचं सुद्धा आम्ही बोलून तुमचं काही ना काही चालू इथलेच आहेत, करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या गावचे. मंगरूळच आहे. कोण इथलं मंगरूळच आहे मी. तुम्ही मंगरूळचा हा. आता ती तेली लोक सगळे आपली घनगोतच आहेत. हा मग तेच त्या ह्याच्या पैसे आहे ना आमच्या गावातलं एक जण आहे बँके पैसे. त्यांच्याकडून तुमचं पगारीचं काम करून द्यायला लावतो. बरं झालं किंवा मग एवढं पुण्य काय वाटून कागद लागतील तेवढे कागद तेवढे जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही द्या. कागद बाळा शक्य आमचं आहे. घर 2दा लुटले. कागद एक ठेवलं नाही कोण. कागद देव पित्र्याची घागरी संसार सगळं पळवले. 2दा घर लुटले आम्ही. चावी लावून ताजा मालक वारले का आता पाहुण्यारावला नेतात किंवा 4 दिवस. मग मी ताजा 4 दिवस शेंडाला गेल्यावर 2दा घर लुटले. काय ठेवलं नाही. स्टीलचं जर्मनचं 4 आहेत भांडे. ठीक आहे जे जेवढं शक्य असेल ना कागद एक बी ठेवलं नाही मी. काय देऊ आधार कागद कार्ड. जरी नसला तरी जेवढं शक्य आहे आधार कार्ड तेवढं आहे. बाकीचं काय भेटत आम्ही नाही. येतो नंतर नक्कीच तुम्हाला भेटायला. त्यावेळेस तुम्हाला मदत करू नक्की. मी अजून हा येतो महिना. हो ठीक चालेल चालेल पुढल्या शिवरात्रीला शिवरात्री आहे. पुढल्या शिवरात्रीला बी आलं तर सगळे भेटतात बघा. बरं चालेल चालेल ठीक आहे. चालेल. नेमका उद्या शिवरात्र म्हणताना आपण आठवण करायची कसायला जायचं म्हणायचं. शिवरात्र दिवशी हजर हवा येतं तुम्ही. हो. चालेल. तुझा घरातलं नेलं या की आतमध्ये बघा. देवारा मोरी कमाय का नाही. देवारा देव लय होती. सगळे म्हणत होते तुमच्या संसारात देव लय भारी आहे ते म्हणत होते. सगळं नेलंय. 4 फोटो ठेवले उग. ते बी पावसाने भिजून मग फोटो सदा बाद आहे पण तसंच पूजा करतो. हे तर आहेच म्हणजे भैया पेटीवानी घर असलं ना आपल्या आपल्या जाग्याला माणूस राहू शकते. कडाला म्हणलं तर सांध्याला म्हणलं तर पेटीवानी घर पाहिजे मजबूत. घरच नीट नाही राहू कुठं मी. आता हे पाऊस आलं तुमची पाठी माणूस सगळं पाठ येते. सगळं पाणी येते. तर ह्या आजी ज्या आहेत तर त्या कसईच्या आहेत. आणि कसई गावामध्ये आता घराची अवस्था तुम्ही बघितलेलीच आहे. ह्यांना आपल्याला मदत करायची आहे. आम्ही आणि माझे मित्र गणेश पवार मंगरूळ या ठिकाणी येऊन यांना भेट पण दिलेली आहे. नक्कीच आम्ही तर मदत करतोय. तुम्ही पण मदत करा. जर तुम्हाला असं जर काही गोरगरीब जनतेला मदत करायची असेल तर कृपया नक्कीच संपर्क करा. वर संपर्क क्रमांक पण देतोय. मी घराची अवस्था पण तुम्ही बघितलेलीच आहे. सध्या यांना कोणीच नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही. एकट्याच आहेत या घरामध्ये. मुलबाळ नाही, पती नाही. सगळे निधन वगैरे झालेलं आहे. तर त्याच्यामुळं ह्यांना अवघड झाले. आमच्यापर्यंत तर आम्ही मदत करतोय. आपल्यालाही मदत करायची असेल तर नक्कीच मी कॉन्टॅक्ट देतो. त्यावर तुम्ही मदत करा. आम्ही नक्कीच ह्यांच्यापर्यंत आणून पोहोचू. काय सर? येस नक्कीच. लिंक मध्ये तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल. त्यांचे डिटेल्स दिले जातील. ज्यांना ज्यांना वाटते की बाबा गरजूंना म्हणजे आता या आजींना कोणीच नाहीये नाही. तर आपण सर्वजण यांचे कोणीतरी नातलग म्हणून आपण यांना नक्कीच मदत करूया. बस बस मला एवढंच मदतीचा हात पाहिजे. यांच्यासाठी आपण करू. माझं पूर्ण आभार आहे तुम्हाला. नक्कीच.